फाटलेला, जळालेला किंवा चुकून कट झालेला कपडा आपल्याकडे असेल तर तो कपडा आपण घेऊन जातो टेलरकडे रफू करण्यासाठी। तर रफू करण्याकरता घेऊन गेलेला तो कपडा टेलर आपल्याला त्याचे सांगतो 150 ते 200 रुपये। छोट्यासा कट झालेल्या कपड्याला एवढे पैसे का बरं द्यायचे टेलरला आपण? तर त्याकरता आज मी तुमच्यासाठी खूप मॅजिकल असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। मॅजिकल व्हिडिओमध्ये तुम्हाला मॅजिक टेप म्हणजे रिव्हर्सिबल टेपबद्दल माहिती मी सांगणार आहे। हा कुठे भेटतो, किती किमतीचा भेटतो आणि त्याचा वापर कसा करायचा हा व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगितलेला आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा। चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर इथे आज आपण फाटलेल्या कपड्याला पुन्हा नव्यासारखं कसं बनवायचं याचाच व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत। तर अशा प्रकारे फाटलेल्या जळालेल्या कपड्याला नवीन करण्यासाठी हा टेप एक जादूगारासारखं काम करतो। तर या टेपचं नाव आहे रिव्हर्सिबल टेप। तर हा टेप तुम्हाला कुठे भेटेल? तर जिथे आपल्याला टेलरिंगचं सामान सर्व भेटलं जातं ना, तिथे तुम्हाला सहजरित्या हा टेप अवेलेबल होऊन जाईल। नाहीतर ऑनलाईन मिशोवर देखील हा टेप सहजरित्या भेटून जातो आणि याची किंमत कमीत कमी 40 ते 50 रुपये इतकीच असेल, जास्त महाग नाही आहे। तर आणि हा टेप आहे ना, हा दोन्ही साईडनं चिटकला जातो। एकदम ट्रान्सपरंट असा टेप आहे। त्याच्यामुळे याचा वापर जास्त करून रफू करण्याकरता किंवा जिथे मोठे मोठे शॉप आहे, बुटिक्स आहेत, तिथे याचा जास्त करून वापर केला जातो। कारण की हातशिलाई करण्यासाठी, हातशिलाई करण्यापासून वाचण्यासाठी या टेपचा जास्त वापर केला जातो। ड्रेसच्या जे खालच्या बाजूला बघा ती पट्टी असते ना आपली समोरच्या बाजूकडची, तर तिथे हातशिलाई वगैरे करतात। तर तिथे हातशिलाई करण्यापासून वाचण्याकरता या टेपचा खूप छान असा वापर केला जातो आणि फाटलेल्या कपड्याला रफू करण्याकरता पण याचा वापर केला जातो। ना सुई धाग्याचं टेन्शन, ना शिवण्याचं टेन्शन। तर चला मग बघूया याचा वापर कसा करायचा। तर इथे बघा मी एक कापड घेतलेला आहे आणि त्याला इस्त्रीने असं छान व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे आणि तिथे एका चॉकच्या मदतीने असे मी मार्क करून घेणार आहे। म्हणजे तो टेप आहे ना, त्या मार्कच्या आपल्याला आतमध्येच चिटकवायचा आहे। तर इथे तुम्हाला मी मार्क केलेलं दिसतच असेल। त्यानंतर रिव्हर्सिबल टेप घ्यायचा आहे आणि जितक्या मापाचं आपलं जे कापड आहे ना, त्या मापाने हा टेप कट करून घ्यायचा आहे। तर बघा बरोबर मी त्या कपड्यावर हा टेप ठेवून त्याच्या मापाने हा रिव्हर्सिबल टेप कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जिथे मार्क केलेला आहे त्याच्या आतल्या बाजूकडनं बघा टेप ठेवलेला आहे। जिथे आपल्याला फोल्ड करायचा आहे तिथे व्यवस्थित हा टेप सेट केलेला आहे आणि त्यानंतर तो कपडा अशा प्रकारे परत मी त्याच्यावर ठेवलेला आहे आणि त्या कपड्यावर आपल्याला गरम इस्त्रीने प्रेस करायचं आहे। इस्त्री ही छान व्यवस्थित तापून द्यायची आहे आणि नंतरच मग याच्यावर प्रेस करून घ्यायचं आहे। म्हणजे जेवढी इस्त्री जास्त आपली प्रमाणात तापेल ना, तेवढा हा टेप लवकर चिटकला जातो आणि व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये हा टेप चिटकून तयार होतो। आणि तुम्ही ह्याची मजबूती तर बघा ना, तुम्ही असं खेचून जरी बघितलं ना तरी हा टेप निघला जाणार नाही, याची माझी 100% गॅरंटी आहे। कारण की अशा प्रकारे टेपचा मी बहुतेक करून वापर करतच असते। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदररित्या आपल्या या कपड्याला हा टेप चिटकून तयार आहे आणि तो पण फिनिशिंगमध्ये। तर इथे बघा मी तुम्हाला कपडा थोडासा असा खेचून दाखवते की बघा किती व्यवस्थितरित्या हा टेप इथे लागून तयार आहे। तर फाटलेल्या कपड्यावर रिव्हर्सिबल टेप हा एका जादूगाराचं काम करतो। तर फाटलेल्या कपड्याचा प्रॉब्लेम हा आपल्या सर्वांनाच असतो, त्याच्यामुळे हा टेप सर्वांकडे असायलाच हवा। त्यामुळे रफूचे झंझटही वाचेल आणि तुमचे पैसेही वाचले जातील। तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की यूजफुल असेल। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि त्यानंतर फाटलेल्या कपड्याला कसा हा टेप अटॅच करायचा आणि कसे फाटलेले कपडे रफू करायचे हे मी पुढे दाखवणारच आहे। कपड्याला अशा 2 प्रकारे कट मी लावून दाखवणार आहे आणि त्यावरच रफू देखील करून दाखवणार आहे। तर अशा प्रकारे 2 प्रकारच्या कटला तुम्हाला मी रफू करून दाखवणार आहे। तर बघा इथे आधी सरळ रेषेमध्ये मी कट मारून घेणार आहे, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये। तर बघा इथे असा सरळ रेषेमध्ये मी एक कट दिलेला आहे फॅब्रिकला।
अशा प्रकारे कट देऊन झाल्यानंतर ते फॅब्रिक आपल्याला उलट्या बाजूकडनं ठेवायचं आहे, म्हणजे त्याची उलटी बाजू आहे ना, आतली बाजू ती वरच्या बाजूला ठेवायची आहे. आणि त्यानंतर जेवढ्या आकाराचा कट लागलेला आहे तेवढ्या मापाने आपल्याला तो टेप कट करून घ्यायचा आहे. बरोबर त्या फाटलेल्या आकाराचाच टेप आपल्याला कट करायचा आहे. थोडासा मी इथे कट करून पातळ करून घेणार आहे, कारण की कट आपला छोटासाच आहे. तर बरोबर त्या कट लागलेल्या भागावर असा टेप ठेवायचा आहे आणि त्याच आकाराने जो फॅब्रिक आहे ना, तर त्या फॅब्रिकचा देखील आपल्याला असं छोटासा तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि त्या टेपवर ठेवून इस्त्री फिरवून घ्यायची आहे. इस्त्री आपल्याला व्यवस्थित 30 सेकंड इतकी तरी फिरवून घ्यायची आहे आणि छान अशी गरम होऊन द्यायची आहे. तर अशा प्रकारे छान अशी इस्त्री आपल्याला दोन्ही बाजूकडनं सुद्धा फिरवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कापड आपलं एकदम व्यवस्थितरित्या चिटकून तयार आहे. तर कुठेही फाटलेला भाग दिसत नाही आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये हा टेप आपला या कपड्याला इथे लागून तयार आहे. बघा इथे मी खेचून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे. तर अशाच प्रकारे दुसरा देखील कट मी तुम्हाला व्यवस्थितरित्या या टेपने चिटकवून दाखवणार आहे. तर बघा इथे मी एल आकाराचा असा कट मारून घेतलेला आहे फॅब्रिकला. त्यानंतर जिथे फॅब्रिकला कट लागलेला आहे ते फॅब्रिक आपल्याला व्यवस्थितरित्या असं सेट करायचं आहे. सेट करून झाल्यानंतर त्याच आकाराचा आपल्याला हा टेप कट करून घ्यायचा आहे. तर त्या कपड्यावर बघा अशा प्रकारे हा टेप ठेवायचा आहे आणि बरोबर त्याच मापाने हा टेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर या टेपचे बघा इथे मी 2 भाग करून घेणार आहे पातळ पातळ, कारण की कट हा आपला एकदम पातळ लागलेला आहे. त्याच्यामुळे 2 असे भाग कट करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित जिथे कट लागलेला आहे त्याच्यावर हा टेप ठेवलेला आहे आणि एक्स्ट्राचा टेप आहे ना, तो कट करून देखील काढलेला आहे. तर व्हिडिओमध्ये बघा तुम्ही बघतच असाल एल टाईपमध्ये मी हा टेप व्यवस्थित सेट केलेला आहे. टेप सेट करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा फॅब्रिक घ्यायचं आहे त्याच्यावर चिटकवण्याकरता. तर इथे बघा चौकोनी आकाराचं मी एक फॅब्रिक घेतलेला आहे आणि बरोबर त्या टेपवर ठेवून इस्त्रीने पुन्हा मी प्रेस करून घेणार आहे. व्यवस्थित इस्त्री आपल्याला त्याच्यावर फिरवायची आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इस्त्री फिरून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कुठेतरी आपला फाटलेला कपडा असा दिसत तरी आहे का. एकदम फिनिशिंगमध्ये हा टेप या कपड्याला चिटकून तयार आहे. तर तुम्हाला मी खेचून पण दाखवत आहे बघा. आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना, ते व्यवस्थित असं मी कट करून काढणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये हा टेप आपल्या या फॅब्रिकला कपड्याला चिटकून झालेला आहे. तर अशाच प्रकारे बघा एका कॉटनच्या फॅब्रिकला सुद्धा मी कट मारून दाखवत आहे आणि त्याला देखील हा रिव्हिसिबल टेप चिटकवून दाखवणार आहे. तर इथे कट मारून झालेला आहे. व्यवस्थित ते फॅब्रिक मी सेट करून घेतलेलं आहे आणि रिव्हिसिबल टेप पण त्या फॅब्रिकचा जे कट लागलेला आहे ना, त्या मापाने कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे बघा सेट देखील केलेला आहे आणि त्यावर एक्स्ट्राचं फॅब्रिक ठेवून मी छान असं इस्त्रीने चिटकवून देखील घेणार आहे. तर एकदम फिनिशिंगमध्ये हा टेप या फॅब्रिकला चिटकून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे या रिव्हिसिबल टेपचा वापर तर फ्रेंड्स तुम्ही बघितलाच असेल. तर अशा प्रकारे या टेपच्या वापराने तुमचे खूप सारे पैसे देखील वाचले जातील आणि असेच छोटे मोठे फाटलेले कपडे किंवा जळालेले कपडे तुम्ही घरच्या घरी आरामशीर कमी खर्चामध्ये रफू करून तुम्ही ते कपडे पुन्हा वापरू शकता. तर फ्रेंड्स अशाच प्रकारे खूप छान छान आणि यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.